प्रफुल्ल पटेल सुनील तटकरेंना राष्ट्रवादी ताब्यात घ्यायची असल्याचं दिसतंय। त्यामुळे सुनेत्रा पवारांना त्रास देणं सुरू। रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक आरोप। सुनील तटकरेंकडे केवळ नावापुरतं प्रदेशाध्यक्ष पद। तटकरे भाजपसोबत असल्याचं सगळ्यांना कळालंय। अंजली दमानी यांचं मोठं वक्तव्य। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू असताना मोदी गद्दारांना का भेटले ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणणार। मोदी शिंदेंच्या भेटीवरून उद्धव ठाकरे आक्रमक। उद्धव ठाकरे महागद्दार, तुम्ही झेंडा किंवा अजेंडा बदलला त्यावरून दुसऱ्यांची तुलना करू नका। राज्याच्या कामासाठी पंतप्रधानांना भेटण्यात चुकीचं काय? शिंदे सेनेच्या खासदार ज्योती वाघमारेंचं प्रत्युत्तर। तर पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात सोमवारी सकाळी 11 वाजता भेट होणार। आम्ही विकास कामांसाठी मोदींची खासगी वेळ घेऊन भेटतोय, सुळेंचं भाष्य। IIT दिल्लीच्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान मोदींची उपस्थिती। तुम्ही डिग्री नव्हे तर स्वप्न घेऊन जात आहात। तुमच्या कार्यावरच विकसित भारताचा पाया रचला जाईल। पंतप्रधान मोदींचं विद्यार्थ्यांना संबोधन। दिल्लीतील CJPच्या आंदोलनातील लाठीचार्ज प्रकरणी SIT स्थापन करा। पायलट गनचा वापर कसा झाला याची पारदर्शक चौकशी व्हावी, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे चौकशीचे निर्देश। तर गेल्या 5 वर्षातील देणगी आणि दान संकलनाचीही तपासणी होणार। डोंबिवली डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी शिंदेंचे नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका। 20 दिवसांनंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर। न्यायालय जो निर्णय घेईल तो मान्य असेल, रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार। आरोपीकडे 649 व्हिडिओज आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती। आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी। ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचाही आरोप। नवी मुंबईच्या कोपरखैरणे स्थानकावर एका व्यक्तीकडून महिलांचा विनयभंग। संबंधित व्यक्तीकडून महिलांच्या मागे मागे फिरत घाबरवण्याचा प्रयत्न। रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याचीही मागणी।